थैंक यू वेरी मच सर। स्वर्गीय शरद कोहली स्मृति चषक 2021 सीजन 1 में सभी दर्शकों का, सभी आई हुई टीमों का दिल की गहराइयों से स्वागत है, इस्तकबाल है। और किरण सर देखिए, इस वक्त ये मैच आपकी आंखों के सामने, और जो ये टीम इस वक्त मैदान में उतरी है, जिन्होंने फील्ड सजाई है, इस टीम ने अपने हाथ पर एक काली रिबन बांधी है, एक ब्लैक टैग लगाया है। इन्होंने श्रद्धांजलि दी है कहीं ना कहीं, और पहली ही गेंद पर कर दिया है पुल। वंडरफुल, सक्सेसफुल, पावरफुल, मिल गए 6 रन स्कोर कार्ड पर। डीजे किरण सर देखिए, मैं कह रहा था कि ये हमारी जो टीम है, इसने ब्लैक रिबन लगाकर कहीं ना कहीं स्वर्गीय शरद कोहली को एक श्रद्धांजलि दी है, और इसका पूरा श्रेय जाता है हमारी गांव की मैनेजमेंट को और कमेटी को। और देखिए, हमारे अंपायर्स ने भी कहीं ना कहीं ब्लैक रिबन अपने हाथों पर सजाई है, तो अंपायर्स की जानिब से भी श्रद्धांजलि। इस दरमियान अगली गेंदबाज फुल टॉल लोअर गेंद थी, यहां पर जड़ों में डाली, इस बार खूबसूरत तरीके से काउ कॉर्नर रीजन पर खेला। इससे पहले के फील्डर गेंद को कलेक्ट कर पाते। ओ माय गॉड, तेजी के साथ जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट, लेकिन तीसरे रन पे थोड़ा सा फंबल हुए और खामियाजा हो सकता है। इस बार अंपायर ने रिव्यू किया है हमारे थर्ड अंपायर के साथ, तो यहां पर कहीं ना कहीं डिसीजन हमें पेंडिंग नजर आता है। क्या कहेंगे किरण सर, क्या जरूरत थी ऐसे खतरा मोल लेने की? क्या कहेंगे, आपके विचार क्या कहते हैं इस गेंद पर? सिराज सर, आपण जेव्हा या क्षेत्ररक्षणाचा आपण विचार करू तर थोडासा फंबल, थोडासा लेझी टाईप होता, आणि त्याचा मात्र फायदा या दोन्ही फलंदाजांनी उचलला, आणि तो मात्र पंचांचा निर्णय आहे, फलंदाज रनआउट। प्रतीक मात्र डगआउटमध्ये पोचतायत, गरज नव्हती मात्र या रनाची। ये जो डीप थर्ड मैन रीजन से जो लोग चलकर जा रहे हैं, साइड स्क्रीन्स के करीब से जो लोग जा रहे हैं, उनसे गुजारिश है कि प्लीज आप मैदान के बाहर से जाएं, प्लीज जरा जल्दी। सर एक बहुत बड़ा इवेंट है, सो प्लीज गिव रिस्पेक्ट एंड टेक रिस्पेक्ट। मे आई हम्बल रिक्वेस्ट टू आवर ऑडियंस के प्लीज आप थोड़ा सा डिसिप्लिन को मेंटेन रखें और ग्राउंड के बाहर जल्द से जल्द हो जाएं। थैंक यू। जाऊया मैदानाच्या आतमध्ये चालू असणारा सामना धाकटी जुई वर्सेस शिवशक्ती धाकटी जुई, आणि या ट्रॉम्बेस गावातला संघ खेळत असताना लोकल संघ, या ट्रॉम्बे गावचा संघ, मातब्बर खेळाडू मात्र या संघामध्ये लो पद्धतीचा चेंडू होता, आणि तर मात्र काऊ कोरझोनला दुसरा विकेट। काय सुंदर सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये। अरुण पहा, डावकुरा गोलंदाज आहे आणि पूर्ण अनुभव गोलंदाजाला। किरण सर देखिए, वन डाउन की भूमिका में आया था ये प्लेयर्स, और सलामी जोड़ी के रूप में आया था ये प्लेयर, और वन डाउन की भूमिका में कप्तान आए हैं। जैसे कि अगर हम इंडिया, हमारे भारतीय टीम की अगर बात करते हैं, तो विराट कोहली खुद कप्तान है भारतीय टीम के, और वन डाउन की भूमिका में हमें बल्लेबाजी करते हुए नजर आते हैं। वहीं कहीं ना कहीं मयूर भी वन डाउन की भूमिका में आया है। अब बड़ी जिम्मेदारी यहां पर देखिए, पहली ओवर में 2 विकेटों का पतन हो चुका है, और कहीं ना कहीं ये नाइट टूर्नामेंट चल रहा है, कुछ देर बाद ड्यू फैक्टर होगा, मॉइस्चर ग्राउंड में हमें नजर आएगा। तो मुझे लगता है कि बल्लेबाजी साइड को सोच समझकर, सूझबूझ के साथ बल्लेबाजी करने की जरूरत है। आप क्या कहेंगे किरण सर? नक्कीच सर, आपण अजून जर अरुण, अगर तुम्ही हॅट्रिक विकेट घेताल तर तुम्हाला 500 रुपयाचं पारितोषिक। अचूक टप्प्याचा चेंडू, इथं मात्र स्क्वेअर लेग रिजनला चेंडू चाललाय, सीमारेषा पार, चौकार। तर एका विकेटसाठी मात्र अरुण या गोलंदाजाला 500 रुपयाचं पारितोषिक असेल। नरेश वैती सरांच्या सौजन्यानं मात्र ही रक्कम देण्यात येईल, आणि सुंदर गोलंदाजी, तेवढाच चांगला प्रहार आल्या आल्या फलंदाज दीपेश
सिराज सर पहा, जणू काय हा फलंदाज डगआउटमधनं सेट होऊन आला होता आणि थोडीशी खराब चेंडू इतर मात्र हाताला होता. अचूक टप्प्याचा चेंडू टाकला होता आणि त्यावरती एक मोठा प्रहार. जी बिल्कुल किरण सर, ये बड़े ऊंचे कद का बल्लेबाज है और बड़ी जिम्मेदारी के साथ इसे बल्लेबाजी करने की यहाँ पर जरूरत. इसी दरमियान अगली गेंद रिवर्स खेला है, बल्ले की टॉपेज और एक विकेट का पतन यहाँ पर और 500 रुपए की इनामी राशि. शरद कोहली 11 के नाम से ट्रॉम्बे संघ की जानिब से, गांव की जानिब से यह टीम यहां इस इवेंट में रिप्रेजेंट हुई है. और जिस तरह से पहली ओवर के समाप्ति से पहले पहले 3 बड़ी मछलियों को जाल में फंसाया है गेंदबाज ने. शरद स्मृति 11, जबरदस्त परफॉर्मेंस, बेहतरीन परफॉर्मेंस इस इवेंट के अंदर. जिस तरह से पहले ही मैच में चारों शाने चित कर दिए हैं बल्लेबाजी साइड को. काबिल तारीफ इनकी गेंदबाजी और इनकी गेंदबाजी की धार. भाई वो मैदान में जो लोग चलकर जा रहे हैं, प्लीज यार साइड स्क्रीन, उनसे रिक्वेस्ट है, अगर आप टीम हो तो जरा जल्द से जल्द जाए प्लीज, रिक्वेस्ट है आपसे. थैंक यू व्हेरी मच सर. सर आपण सरदचा विचार केला तर पूर्ण मुंबई विभागामध्ये आणि उरण असेल, पनवेल असेल, असा सुप्रसिद्ध हा फलंदाज आणि एकेरी दुहेरी तिहेरी धावा काढण्यामध्ये पटाईत असणारा हा शरद आज आमचा मित्र, यांच्या स्मरणात मात्र एक मोठी स्पर्धा या ट्रॉम्बे नगरीमध्ये भरवण्यात आलेली आहे. सुंदर आयोजन नियोजन आपण पाहतायत. कैलासवासी शरद कोहली स्मृती चषक 2021 सर्व प्रेक्षकांचं मनाच्या अंतःकरणापासून स्वागत असेल. सुंदर असा सामना मैदानाच्या आतमध्ये धाकटी जुई आणि शरद कोहली स्मृती हा संघ, घरचा संघ आज खेळत असताना या ट्रॉम्बे नगरीमध्ये. सिराज सर, घरचाच संघ आहे आणि पूर्णपणे अनुभव आहे या संघाला. आणि ग्राउंडचा जर विचार केला तर कानाकोपरा मात्र त्यांना माहिती आहे. काय म्हणाल सर? आफ्टर 1 ओव्हर 13 रन्स ऑन अ स्कोर कार्ड, लॉस ऑफ 3 विकेट. एक षटकानंतर धावपलक्यावर धावांची संख्या झाली आहे 13 रन. 3 गडी बाद. 1 ओवर के खात्मे पे स्कोर जा पहुंचा है 13 रन 3 विकेटों के नुकसान पर. अब आने वाला अगला बल्लेबाज जो कि इस बार रिटर्न क्रीज और पॉपिंग क्रीज पर दोनों ही बल्लेबाजों के कांधों पर आई है बड़ी जिम्मेदारी. और गेंदबाजी मार्ग पर अगर देखें, अमित कोहली जो कि इस बार गेंदबाजी मार्ग पर आया है, ये गेंदबाज ऊंचे कद का ये गेंदबाज है. किरण सर, इस गेंदबाज की जितनी तारीफ की जाए उतनी कम. और अपनी पूरी टीम को एक डोर से बांधे रखने में ये एक ऐसा प्लेयर है जिसने पूरी टीम को एक डोर से बांधे रखा है. और इस वक्त इनके कांधों पर जिम्मेदारी है अपनी टीम को सफलता प्राप्त कराने की. क्या उसमें ये गेंदबाज कामयाब हो सकता है या नहीं, ये देखना हमारे लिए अभी बाकी रहेगा. ग्राउंड से जो लोग चल के जा रहे हैं, मेरी उनसे गुजारिश है प्लीज वहां से जाए ना भाई, प्लीज. आपकी वजह से मैच रुका हुआ है सर. जो बॉस, प्लीज थोड़ा फास्ट. ये आवाज भी नहीं जा रहा होगा उधर यार. तो चलते हैं लाइव कमेंट्री की जानिब. गेंदबाजी मार्ग पर आया है गेंदबाज अमित कोहली. ओ, इस बार ऑफ स्टंप के बिल्कुल करीब से सर इस पे लिख कर तो नहीं, देखो यहां स्कोरर क्या बोले. अमित गेंदबाजी मार्क से इनसाइड आउट जाकर खेला है, बल्ले की टॉप एज यहां पर. लेकिन पॉपिंग क्रीज और रिटर्न क्रीज दोनों ही बल्लेबाजों के दरमियान तालमेल नहीं बन पाया और रन नहीं हो पाया. किरण सर देखिए, मैंने कहा था कि गेंदबाज के कांधों पर बड़ी जिम्मेदारी है और अपनी गेंदबाजी से अपने ओपोनेंट प्लेयर को अब तक बांधे रखने में सक्षम हुआ है ये गेंदबाज. क्या कहेंगे इस गेंदबाजी के बारे में? सर, या गोलंदाजाची आपण शैली पाहिली तर आम्हाला ऑस्ट्रेलियाचा शेनवॉन ज्याप्रमाणे लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू हाताळतोय, तसाच हा मात्र हा ट्रॉम्बे नगरीचा. नाही तर मात्र मोठा फटका, चेंडू गेलाय.
कुठंतरी एक खराब गोलंदाजी अर्ध्या मात्र चेंडू एक शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू त्यांनी हाताळला होता आणि मात्र भरपूर फायदा उचलत आहेत फलंदाज. अमित, तुम्हाला खुशखबर असेल, हॅट्रिक विकेटसाठी तुम्हाला 2,000 रुपयाचं पारितोषिक मात्र देण्यात येईल देवेन कोहली यांच्याकडनं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चौकाराच्या सहाय्याने मात्र धावसंख्या झालेली आहे ती 17. सुंदर गोलंदाजी, सुंदर फलंदाजी, दोन्हीही संघ मातब्बर आज एकामेकासमोर कुरघुड्या करताना दिसतील. आणि पुन्हा एकदा बॅकफुटला गेले आणि मोठा फटका. बाबा 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 कावरा मोठा छक्का. काय म्हणाल सिराज सर? बिल्कुल किरण सर, देखिए गेंद बिल्कुल शॉर्ट पिच पर पिच किया था गेंदबाज अमित कोहली ने. बल्लेबाज ने गेंद की लेंथ को पहले ही नाप लिया था, इनसाइड आउट जाकर खेला, बल्ले को पूरी तरह से फेस खोल के रखा, गेंद को अपने करीब आने दिया और जबरदस्त स्ट्रोक यहां पर डीप स्क्वायर लेग रीजन से हमें ये बाउंड्री के बाहर गेंद जाती हुई नजर आई. 6 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा है 23 रन 3 विकेटों के नुकसान पर. खराब गोलंदाजी तर मात्र अमितच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटत आहे. शॉर्ट पिच पद्धतीचे चेंडू हाताळतायत आणि तेवढी सुरेख फलंदाजी करतायत. अजून सुरेख फलंदाजी करतायत फलंदाज दिनेश घरत. हॅट्रिक विकेटसाठी मात्र 2,000 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, पुन्हा एकदा मोठा फटका आणि इथं मात्र प्रयत्नाची पराकाष्ठा केली होती जोग्या असतील तिथं. आणि पुन्हा एकदा दुसरा षटकार. सिराज सर, काय म्हणाल? खराब पद्धतीची गोलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला भेटत आहे. ठीक लेंथ और लाइन पर गए अमित कोहली ने की थी, लेकिन उसके बाद बल्लेबाज ने गेंद की लाइन को समझ लिया और उनकी गति को समझा, इसलिए इनसाइड आउट जाकर खेल रहे हैं और सेम रिजल्ट हमें दिखने को मिल रहा है. 2 गेंदे डॉट, उसके बाद 3 बड़े हिट. इस बार पॉइंट पर खेलने का प्रयास था. 29 रन हो चुके हैं और 3 विकेटों के नुकसान पर. इस वक्त हमारे मंच पर शाखा प्रमुख अभिजीत सावंत साहब मंच पर उपस्थित हुए हैं. इनकी तशरीफ यावरी पर, इनके आगमन पर हम सर का हार्दिक हार्दिक स्वागत करते हैं कि हमारे इस मंच की शोभा बढ़ाने के लिए अपना कीमती वक्त निकालकर यहां पर उपस्थित हुए. इसलिए हम तमाम कमेटी की जानिब से सर का इस्तकबाल करते हैं. चलते हैं लाइव कमेंट्री की जानिब. देखिए 2 ओवर हो चुका है और उन्हीं के साथ युवा शाखा अधिकारी सोनू बंगेरा साहब भी इस वक्त मंच पर उपस्थित हैं. आपका भी हार्दिक हार्दिक स्वागत है इस मंच के माध्यम से, इस इवेंट के माध्यम से. तो तीसरी ओवर का खेल किरण सर यहां पर जारी है. आने वाला अगला गेंदबाज जोगेंद्र. और ऑपोजिट अगर देखें हम पॉपिंग क्रीज पर कप्तान बल्लेबाजी मार्ग पर है. क्या जोगेंद्र रोक पाएंगे इस बल्लेबाज को? यह देखना हमारे लिए अभी बाकी है. फुल लाइन डिलीवरी और क्या जबरदस्त तरीके से लेट कट कर दिया. गेंद निकल गई डीप एक्स्ट्रा पॉइंट कवर के रीजन से जाती हुई सीमा रेखा के बाहर. गेंद 4 रनों के लिए चौकार. इस चौके के साथ स्कोर बिल्कुल तेजी से आगे बढ़ता हुआ 33 रन हो चुके हैं. 3 विकेटें. शुरुआत बिल्कुल धीमी गति से की थी, 3 विकेटें गंवा चुकी थी बल्लेबाजी साइड, लेकिन कहीं ना कहीं पिछली ओवर में बहुत बड़ा कमबैक किया है यहां पर. और फुल लाइन डिलीवरी जड़ों में डाली है. इस बार काउ कॉर्नर रीजन पर खेला है. फील्डर वहां तैनात. उम्दा फील्डिंग, बेहतरीन फील्डिंग का मुजाहरा यहां पर. और इसी के साथ जब तक फील्ड करता फील्डर 2 रन तेजी के साथ चुरा लिया. 2 ही बल्लेबाजों ने. इस 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 35 रन 3 विकेटों के नुकसान पर. सिराज सर, ही स्पर्धा ना आमच्या कोहली आगरी लोकांची आहे. कारण यांचा जर तुम्ही नाश्त्याचा विचार केला तर सकाळचे रोट्या आणि जवला मात्र यांचा असतं आणि दुपारचं तर बाबा विचारूच नका. पुन्हा एकदा सुंदर चेंडू हाताळतात आणि पंचांचं बोट आकाशाकडे. आतमध्ये 3 स्टंपच्या मध्ये आढळले होते फलंदाज आणि हॅम्परने ते हेरलं
आणि मात्र इथं पायसीच्या रूपात फलंदाज आऊट होत आहेत आणि नौके फलंदाज दाखल होत आहेत. अमिश एका ठिकाणी षटकार आणि चौकार सुद्धा येत आहेत आणि दुसऱ्या ठिकाणी मात्र विकेट सुद्धा येत आहेत. सुरेख क्रिकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये. आपण आहात ट्रॉम्बे नगरीमध्ये आणि आपण पाहतायत कैलासवासी शरद कोहली स्मृती चषक 2021 ही नाईट स्पर्धा एक भव्य दिव्य प्रथमच आमच्या ट्रॉम्बे नगरीमध्ये एक सुंदर असं नियोजन, सुंदर असं आयोजन. तो सिराज सर, यहाँ पर देखिए अब खाने का समय हो चुका है, तो देखिए यहाँ पर कुछ स्टॉल हमारे बाजू में रेवता काकू का ढाबा देखिए वहाँ पर लगा है, तो जिस किसी को भूख लगी है तो आइए और रोटी का और चिकन का स्वाद लीजिए. क्या कहेंगे सिराज सर? जी बिल्कुल सर, देखिए ठंड का मौसम है और जैसे जैसे वक्त गुजरता जाएगा ह्यूमिडिटी बढ़ती जाएगी, क्लाइमेट में हमें बहुत सारे चेंजेस देखने को मिलेंगे. तो बने रहिए हमारे साथ, मैच में बहुत रोमांच बाकी है. गेंदबाज फुल एंड डिलीवरी खोद कर निकाला है और प्लेयर वहां पर शॉट लॉन्ग ऑफ पर कैच हो सकता था, लेकिन इससे पहले के कैच को पकड़ते 2 रन तेजी के साथ चुरा लिया दोनों ही बल्लेबाजों ने और इस 2 रन के साथ स्कोर आगे जाता हुआ 36 रन्स 37 रन्स 4 विकेटों के नुकसान पर. देखिए 4 विकेटें जा तो चुकी है, लेकिन कहीं ना कहीं रनों में हमें गति में परिवर्तन नजर आया है और रनों की गति भी थोड़ी तेज हुई है. यहां पर फुल एंड डिलीवरी पुल करने का प्रयास था, बल्ले पर पूरी तरह से आई नहीं गेंद और कोई रन नहीं. यहां पर डॉट बॉल के साथ वापसी की है गेंदबाज ने. गेंदबाज जबरदस्त, देखिए छोटे कद के हैं लेकिन इतना गति नहीं है, लेकिन कट करने में महारत रखता है ये गेंदबाज. किरण सर, अनुभव आहे या गोलंदाजाकडे. तब्बल आपण विचार केला या ट्रॉम्बे गावामध्ये हे एक असा गोलंदाज. सुंदर चेंडू, बॅटची कडा आणि तर मात्र काय झेल टिपलाय भाई पाटील. सुंदर असा झेल मात्र यांच्या माध्यमातून टिपलेला आहे आणि फलंदाज इथं मात्र बाद होत आहेत. सर, भाई पाटीलचा विचार केला तर आमच्या SK क्रिकेट लवर चॅनलमध्ये आम्ही चंद्रा सरांची इंटरव्ह्यू घेतली होती, तर तेव्हा आपल्याला कळालं की हा राहुल 11चा प्लेयर होता. काय म्हणाल सिराज सर? किरण सर, मैं बताऊं, देखिए ये जो पार्टी भाई है ये ट्रॉम्बे कोली गांव का बहुत सीनियर प्लेयर है और मुझे लगता है जितना एक्सपीरियंस भाई के पास है शायद ही ट्रॉम्बे कोली गांव के अंदर किसी प्लेयर के पास इतना एक्सपीरियंस होगा. अगर हम ट्रॉम्बे कोली गांव को महाराष्ट्र में कहीं पर भी देखते हैं तो भाई ही थे जिन्होंने महाराष्ट्र के अंदर अलग अलग जगहों पर अलग अलग डिस्ट्रिक्ट्स में जाकर ट्रॉम्बे कोली गांव को रिप्रेजेंट किया था. ये एक ऐसी पर्सनैलिटी इस बार गेंदबाजी मार्ग पर हमने इन्हें बचपन से खेलते हुए देखा है. किरण सर, पहा काय फिटनेस आहे, अजूनही या वयामध्ये तब्बल 40+ आहे आणि तशाच प्रकारे फलंदाजी करतायत, तशाच प्रकारे गोलंदाजी करतात आणि काय सुंदर मात्र क्षेत्ररक्षण सुद्धा यांच्या माध्यमातून बघायला भेटत आहे. कारण एक दिग्गज या ट्रॉम्बे गावचा मोठा सितारा अर्थातच भाई नावाने प्रसिद्ध असणारा भाई पाटील आणि काय सुरेख गोलंदाजी करतायत आणि 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज झालेले आहेत, तेच म्हणजे राजा. सुंदर असा एक अष्टपैलू खेळाडू या ट्रॉम्बे नगरीतला आणि माझा जवळचा मित्र. लो फुलटो चेंडू होता, हलकासा ग्लान्स केला मात्र मिड विकेटच्या दिशेने आणि थोडासा खराब क्षेत्ररक्षण. काय म्हणाल सिराज सर, जिथं 1 धाव होती तिथं 2 धावा आलेल्या आहेत. जी बिल्कुल, थोड़ा सा इंपैक्ट कम नजर आया इस फील्डर के माध्यम से. अगर थोड़ा सा तेज आते गेंद पर और गेंद को कलेक्ट करके विकेट कीपर के दस्तानों में फेंक दिया होता तो शायद यहां पर 1 विकेट का और पतन हो सकता था, लेकिन खैर इसकी वजह से 1 रन का खामियाजा भुगतना पड़ा है इस टीम को. इसी दरमियान गेंदबाज अगली गेंद लेके तैयार, पटकी हुई गेंद कर दिया है पुल, वंडरफुल सक्सेसफुल गेंद चली गई सीमा रेखा के बाहर. 4 रनों के लिए चौकार. अजून एक मात्र तिथं जेवणाचा ढाबा मात्र आहे. मच्छिंद्र पाटील सर यांचा सुद्धा स्टॉल तिथं लागलेला आहे जेवणाचा. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या मैदानाच्या आतमध्ये. चालू असणारा सामना धाकटी जुई वर्सेस कैलास स्मृती शरद कोहली. हो, पुन्हा एकदा सुंदर चेंडू हाताळतायत, सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये.
स्वर्गीय मतलब बोल सकते हैं ना इसको. आणि धावसंख्या मात्र झालेली आहे ती स्कोअर बोर्डवरती 44 धावा 44 रन. सुंदर अशी गोलंदाजी, सुंदर अशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट मॅच सिद्धिविनायक वहाल आणि देवांश 11 चिचपाडा या दोन्ही संघनायकांना विनंती असेल टॉस बॉक्सकडे यावे. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आणि सुरेख फटका मात्र काऊ कॉर्नर झोनला आणि सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर फेकी आणि काय इथं मात्र कुठलाही तालमेल नव्हता सर आणि गरज नव्हती या रनाची. आणि इथं मात्र एक सुसाईड करतायत फलंदाज. डगआउटच्या दिशेने चाललेत दिनेश घरत. थोडेसे नाराज असतील कारण त्यांचा कॉल नव्हता. एक धाव होती, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता पण तो प्रयत्न फसला. सुंदर अशी फेकी मात्र जोग्या नांदगावकर यांच्या माध्यमातून झाली आणि नौके फलंदाज खेळपट्टीवरती दाखल होत आहेत. गति को आगे बढ़ा पाता है ये बल्लेबाज. ओहो जबरदस्त स्ट्रोक वहां पर फील्डर तैनात लेकिन गलती कर गया बल्लेबाज और आउट होकर डग आउट में लौटता हुआ. जबरदस्त विकेट मिड विकेट रीजन पर एक विकेट और. आतिश करत. बहुत ही अच्छा स्ट्रोक था यहां पर. इससे पहले मंच पर हमारे उपस्थित हैं हमारे अतिथि अभिजीत सावंत साहब. मैं हमारे इस इवेंट के चीफ ऑर्गेनाइजर साहब से गुजारिश करूंगा कि वो अपने शुभ हाथों से हमारे मेहमान को एक मोमेंटम देकर उनकी इज्जत अफजाई करें. उनके सत्कार में एक खूबसूरत सी शॉल, एक फूलों का गुलदस्ता और एक खूबसूरत सी ट्रॉफी देकर इनकी इज्जत अफजाई की जाए. थैंक यू वेरी मच सर. और एक कोहली कैप जो कि कोहली पद्धति के हिसाब से, कोहली परंपरा के हिसाब से दिया जा रहा है. ये कैप जो कोहलियों की आन बान और शान है, कोहली इनकी मोहब्बत का प्रतीक है. ऐसी कैप देकर अपने अतिथि का सम्मान किया जा रहा है. वंडरफुल मोमेंट. थैंक यू वेरी मच सर. इसके बाद मैं हमारे चीफ ऑर्गेनाइजर महेश्वरी साहब से गुजारिश करूंगा कि सोनू बंगारे साहब को एक मोमेंटो देकर उनकी भी इज्जत अफजाई की जाए. एक ब्यूटीफुल शॉल, एक फूलों का गुलदस्ता और एक खूबसूरत सी चमचमाती ट्रॉफी. थैंक यू. चलते हैं लाइव कमेंट्री की जानिब. इसके बाद जो मैच खिलाया जाएगा सिद्धिविनायक वहाल देवांश 11 चिंचपाड़ा, दोनों ही टीम के संघनायक यानी कप्तानों से मेरी गुजारिश है कि प्लीज जल्द से जल्द टॉस के बॉस पर आए. टॉस की प्रक्रिया को शुरू किया जाएगा और इसी के साथ ओवर का खात्मा. और ओवर के खात्मे पे स्कोर जा पहुंचा है 45 रन्स. 4 षटक्यानंतर धाव फलक्यावर धावांची संख्या झाली आहे 45 रन. 6 घडी बाद. गेंदबाज फुल लाइन डिलीवरी, हेलीकॉप्टर खेला है लेकिन वन बाउंस जाता हुआ गेंद काउ कॉर्नर रीजन में. थोड़ा फंबल देखने को मिला वहां पर. इससे पहले के गेंदबाज कलेक्ट कर गेंदबाज तक फेंकता फील्डर. 2 रन आसानी के साथ मुकम्मल. इसे कहते हैं ना किरण सर कि आंखों ही आंखों में इशारा हो गया. बैठे बैठे 2 रन का सहारा हो गया इस टीम को और इस 2 रन के साथ स्कोर आगे जाता हुआ 47 रन 5 विकेटों के नुकसान पर. सिद्धिविनायक वहाल देवांश 11 चिंचपाड़ा,
दोनों ही टीम के कप्तान से मैं गुजारिश करूंगा कि वो जल्द से जल्द हमारे इस मंच पर आए ताकि टॉस की प्रक्रिया को आगे बढ़ाया जाए। इसी दरमियान गेंदबाज अगली गेंद लेके तैयार, फुल लैंड डिलीवरी, जबरदस्त गेंद सीधे विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई, कोई गेंद नहीं, बिल्कुल स्टंप के बगल से होती हुई ये गेंद विकेट कीपर के दस्तानों में गई। और अगर हम देखते हैं यहां पर गेंदबाज का एक्शन इतना रैपिड नजर नहीं आता, लेकिन जो बाउंस किया गया है पिच के ऊपर, बहुत खूबसूरत तरीके से सटीक लाइन पर पिच किया ये बॉल और गेंद जाकर डॉट बॉल। फुल टॉस बॉल यहां पर उठाकर खेला है लॉन्ग ऑफ रीजन, लॉन्ग ऑन में वन बाउंस सीमा रेखा के बाहर, गेंद जाती हुई सनन फिरी 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 चौकार। चौकाराच्या सहाय्याने मात्र धावसंख्या झालेली आहे ती 51 रन। सुंदर अशी गोलंदाजी, सुंदर अशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत। एका ठिकाणी गोलंदाज हावी होत आहेत तर दुसऱ्या ठिकाणी फलंदाज। पुन्हा एकदा जोग्या, पुन्हा एकदा ब्लॉकॉल चेंडू आणि हेलिकॉप्टर मात्र उडवला होता, पण चेंडू खाली येत आहेत राजा। 2 धाव इथं काढतायत दोन्ही फलंदाज। शेवटचं षटक आहे, स्लॉग ओव्हर ज्याला म्हटलं जातं, आणि स्लॉग ओव्हरमध्ये षटकार आणि चौकारच आले पाहिजे। सुंदर अशी गोलंदाजी मात्र करतायत जोग्या नांदगावकर। धावसंख्या पोहोचते 53 धावा। पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि फटका फसलाय आणि इथं रनआउटची संधी, फलंदाज रन आउट। देखिए स्लॉग ओवर का मैच चल रहा है किरण सर, यहां से रनों की गति को आगे बढ़ाना होता है। और अगर हम इंडियन टीम की बात करते हैं तो बुमराह के कांधों पर जिम्मेदारी दी जाती है। मैं हमारे चीफ ऑर्गेनाइजर दीपक महेश्वरी भाई से गुजारिश करूंगा कि सर टॉस के बॉस में आए और अपने शुभ हाथों से आने वाले मैच का टॉस उड़ाकर जो भी फैसला हो हम तक पहुंचाएं। थैंक यू वेरी मच सर। मैं कह रहा था किरण सर, देखिए बुमराह की जो गेंदबाजी की जिम्मेदारी होती है स्लॉग ओवर के अंदर, डेप्थ ओवर के अंदर सटीक लेंथ लाइन पर गेंदबाजी करना, बिल्कुल उस पर खरा उतरता हुआ ये गेंदबाज स्वर्गीय शरद कोहली 11 के जानिब से गेंदबाजी करता हुआ, उनके पक्ष में गेंदबाजी करता हुआ बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा यहां पर इस गेंदबाज के माध्यम से। फुल एंड डिलीवरी, ओ माय गॉड, अनदर बैक टू बैक डॉट बॉल्स। बल्लेबाज को पैर हिलाने तक का मौका यहां पर नहीं मिला और इसी के साथ 5 ओवर की समाप्ति हुई और 5 ओवर की समाप्ति पर स्कोर जा पहुंचा है 53 रन, यानी 53 रन्स। एक और बाकी है, हो गया ना? सॉरी सर, ले लो वहाळ आणि चिंचपाडा यांच्यामधील टॉस या ठिकाणी होताना पाहायला मिळेल। कंपल्सरी आहे ही या कोळीवाड्याची ओळख आहे आणि कोळी समाजाची शान देखील आहे आणि ती तुम्हाला परिधान करावी लागेल। एका बाजूला चिंचपाडा, एका बाजूला वहाळ, दोन्ही पनवेल तालुक्यातील नामवंत संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत। स्वतः अर्जुन परदेशी या ठिकाणी खेळताना पाहायला मिळत आहेत। वहाळ संघ देखील एक बलवान संघ। विनंती असेल टॉस करण्यासाठी, विनंती असेल दीपक महेश्वरी सरांना। एक महत्त्वपूर्ण मॅच आहे आणि या महत्त्वपूर्ण मॅचचा टॉस सर आपण आपल्या शुभ हस्ते करायचा आहे। शरद कोळी स्मृती चषक या कोळीवाड्याच्या इतिहासातील आत्तापर्यंतची सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा। टॉस जर पाहिला तर या ठिकाणी वहाळ संघाने जिंकला आहे। वहाळ संघाच्या संगणकाकडे आम्ही जाणार आहोत। टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल आणि किती उत्कंठा उत्सुकता आहे, कारण मुंबई शहरात माझ्या मते वहाळ संघ पहिल्यांदाच आलाय। आम्ही इथं पहिल्यांदाच आलेलो आहे केलाला। ग्राउंड तर चांगला आहे, केला आम्ही पहिला फिल्डिंग करण्याचा निर्णय घेऊ। फील्डिंग करण्याचा निर्णय घेणार आहे। कोणते कोणते खेळाडू वहाळ संघात असतील ज्यांच्यावर आम्हा सर्वांच्या मुंबईवासियांच्या नजर असतील? आमच्याकडे तर सगळेच प्लेयर चांगलेच आहेत। तर नक्कीच वहाळ संघ एक चांगला संघ ओळखला जातो। पनवेलमधील नामवंत स्पर्धा जिंकतात। आपणास या क्रीडा स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा। अर्जुन, काय तयारीने इकडे आलात, काय रणनीती असेल आणि हा हंगाम चिंचपाड्याला कसा राहिला, किती नंबर्स मारले त्या हंगामात? या हंगामामध्ये संघाचा परफॉर्मन्स बघायला झाला तर चांगला आहे
आणि गेम प्लॅन वगैरे काय नाही, जाऊ मैदानामध्ये आम्ही जाऊ आणि तिथे काय असेल तो निर्णय घेऊ. तर खूप साऱ्या शुभेच्छा असतील मित्र हो. एक चिंचपाडा आणि वहाळ या पनवेल तालुक्यातील दोन नामवंत संघ आज मात्र ट्रॉम्बे कोळीवाड्यात खेळताना पाहायला मिळतील. दोन्ही संघांना शुभेच्छा. धन्यवाद साहेब. जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी आपल्याला दुसरा डाव सुरू होईल. दुसऱ्या डावाला काही क्षणातच या ठिकाणी सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल. कैलासवासी शरद कोळी स्मृती चषक आपण पाहतोय. आई गावदेवी संघ त्याचबरोबर पाटील 11च्या संघाच्या माध्यमातून आयोजित असणारी ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून तमाम क्रिकेट रसिकांचं स्वागत. त्याचबरोबर दीपकजी महेश्वरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा सुरू आहे, तेही या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. शरद केनी साहेब म्हणजेच अप्पा यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. खऱ्या अर्थाने चिंचपाडा संघाचे पुरस्कर्ते आणि आपल्या पाटील 11 ट्रॉम्बे संघाचे देखील पुरस्कर्ते ज्या ज्या वेळेला नक्कीच या संघाला सातत्याने प्रायोजकत्व अप्पा केनी साहेबांचं लाभलं आहे आणि ते या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. विनंती असेल अप्पा केनी साहेब आपण मंचावर यायचं आहे. सुरू होते या ठिकाणी मॅच. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, ज्या ठिकाणी शरद कोळी स्मृती सी आणि विजयासाठी धावांचं लक्ष जर पाहिलं तर आहे 54. तर सन्मान केला जातोय अप्पागिनी साहेबांचा, या ठिकाणी सन्मान केला जाईल. नेहमीच चिंचपाडा संघाला पुरस्कृत करतात आणि आज या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून नेहमी मॅचला सुरुवात होते. पहिल्याच बॉलवर आक्रमण, बॉल सीमा रेषा पार. यहाँ से मचुदादा के स्टॉल से कांटेक्ट कर सकता है. तर अप्पा केनी यांचा विशेष सन्मान केला जातोय. दीपक महेश्वरी साहेब या ठिकाणी चिंचपाड्याचे गोल्ड मॅन या ठिकाणी उपस्थित राहत आहेत आणि ते आमच्या पाटील 11चे देखील ट्रॉम्बे संघाचे देखील पुरस्कर्ते आहेत. नेहमीच त्यांनी ट्रॉम्बे संघाला पुढाकार दिलाय, ट्रॉम्बे संघाला प्रोत्साहन दिलंय आणि यापुढे देखील ट्रॉम्बे संघाला त्यांचं प्रोत्साहन असंच कायम राहणार आहे. तर धन्यवाद. आपण खास या आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या या क्रिकेट वेड्या ट्रॉम्बे कोळीवाडा गावात तुम्ही उपस्थित राहिला त्याबद्दल. यावेळेला जर पाहिलं तर एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, वेगात गोलंदाजी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी नयन घरत आपण गोलंदाजीसाठी पाहत आहे. धाकटी जुई संघाच्या माध्यमातून शिवशक्ती धाकटी जुई आणि पहिला चेंडू षटकार, परंतु तदनंतरचे 2 चेंडू निर्धाव आलेले आहेत. विजयासाठी धावांचं लक्ष जर पाहिलं तर 54 धावांचं लक्ष विजयासाठी असणार आहे आणि 54 धावांचा आवश्यकता असताना निलेश पाटील पहिल्या बॉलवर षटकार मारला, परंतु तदनंतरचे 2 चेंडू निर्धाव येत आहेत. यावेळेला देखील कट केला जातोय. थर्डमॅनच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल आणि मार्गस्थ होता 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 सीमा रेषा पार. निलेश पाटील यांनी जर 3 षटकार खेळले तर देवेन पाटील गोवंडी यांच्याकडून 3000चं पारितोषिक असेल. अप्पा केनी यांच्याकडून या क्रीडा स्पर्धेला खास शरद स्मृती चषकासाठी 5000 रुपयाची देणगी देण्यात आली. आम्ही त्यांचं देखील या ठिकाणी मनापासून आभारी आहोत. अप्पा केनी साहेब या ठिकाणी खास पुरस्कर्ते आहेत आणि नेहमीच त्यांचा चिंचपाडा संघाला जेवढा पाठिंबा असतो तेवढाच ट्रॉम्बे संघाला देखील तसाच पाठिंबा असतो. त्यामुळे आम्ही या ठिकाणी त्यांचं सहर्ष स्वागत करू. जाऊयात मॅचच्या दिशेने. यावेळेला कव्हरच्या दिशेने खेळला हा चेंडू, मार्गस्थ होतोय, बॉल अडवला जातोय. एक धाव घेतली आणि दुसऱ्याही धावेचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्या 2 ने पुढे जाताना पाहायला मिळते. जाऊन पोहोचते ती 12 धावांवर. 54 रनचा पाठलाग करायचा आहे.
आता हे जे खेळणारे जे सर्व खेळाडू आहेत ना, या सर्व शरदच्या तालमीत झालेले, शरदच्या बरोबर खेळलेले, शरदच्या बरोबर आयुष्यातील कित्येक वर्ष ज्यांनी घालवली आहेत, ते सर्व मैदानात खेळताना आम्ही पाहतोय. तर पाहूयात कशा प्रकारे कामगिरी. शरदच्या आठवणी, शरदला मात्र या ठिकाणी यावेळेला देखील एक चांगला फटका येताना पाहायला मिळाला आणि 4 धावा वसूल केल्या जात आहेत. ट्रॉम्बे कोळीवाडा बॅटिंग करतोय आणि टाळ्या त्यांच्यासाठी नक्कीच होतील, कारण गावातली टीम खेळते आणि टाळ्या आणि शिट्या जर आल्या नाही तर असं वाटतच नाही की आपण क्रिकेट पाहतोय. आणि गावातली टीम आहे, गाव तर पाठिंबा देणारच, कारण हे ग्रामीण क्रिकेट आहे. आणि 16 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये आल्यात. मोहित कोळी यांच्याकडून जतीन कोळी यांच्यासाठी पारितोषिक आलं आहे आणि आत्ताच अट सांगितली आहे ते पैसे जीपेच केले जातील, परंतु आम्हाला जीपे केल्याची इकडे नोंद दाखवायची, तरच अनाऊन्समेंट होईल. तर खास पारितोषिक असेल 3 षटकार मारल्यानंतर. जाऊयात निलेश यांच्यासाठी आणि जतीन हे देखील मात्र आता बॅटिंगसाठी पाहायला मिळतील. पहिलं षटक जर पाहिलं तर निलेश पाटील यांनी गाजवलं आहे आणि आता दुसरं षटक या ठिकाणी घेऊन येतील रोहित घरात. रोहित घरात यावेळेला जर पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर वळण घेणारा चेंडू, हेलकावा खाणारा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. धाव घेण्याचा प्रयत्न रोहित घरात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांना आपण खुल्या गटात गावदेवी गावठाण या संघात देखील खेळताना पाहतो. षटक क्रमांक 2 या ठिकाणी सुरू होत आहे. पहिल्या षटकात चांगल्या रन आलेले आहेत. 54 रन करायचे आहेत मॅचला जिंकण्यासाठी. 16 रन आलेले आहेत, म्हणजे अजूनही मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 38 धावांची आवश्यकता आहे. 23 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. बॅटिंगसाठी जर पाहिलं तर जतीन कोळी यावेळेला जर पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉलला मार्गस्थ केला आहे. क्षेत्ररक्षक तिकडे येत आहेत. 1 रन मिळेल. ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. 2 संघ मात्र या ठिकाणी ट्रॉम्बेचे खेळताना पाहायला मिळतील. ट्रॉम्बे गावाला क्रिकेटची खूप मोठी परंपरा आहे. या गावात कित्येक संघ झाले, कित्येक संघांनी मात्र मुंबईचं क्रिकेट गाजवलं. विशेष म्हणजे चेंबूरला चेंबूर वाईज हाफ होतात, मग चेंबूर हाफ देखील कित्येकदा गाजवतात विविध टीम. मी एकच नाही तर बाकीच्या टीमचाही देखील या ठिकाणी उल्लेख करेल. पाटील 11 जसं चांगलं खेळतात तर इतर संघ देखील आपल्याला पाहायला मिळाले, जे ट्रॉम्बे कोळीवाड्यातून येऊन मुंबई गाजवताना पाहायला मिळाले. क्रिकेट तुम्हा सर्वांना एकत्र आणतं. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु मोठा फटका मारू शकले नाही. निर्धाव चेंडूची सांगता होईल. गोलंदाजीसाठी रोहित घरात आहेत. अलीकडच्या कालावधीमध्ये गावदेवी गावठाण या संघामधून खेळत असताना महाराष्ट्रातील मोठमोठ्या स्पर्धा देखील गाजवताना पाहायला मिळतो. हा धाकटी दुईचा गोलंदाज नाव आहे रोहित घरात. रोहित घरात गोलंदाजीसाठी आहेत, परंतु दुसऱ्या बाजूला जतीन आणि निलेश शरद स्मृती सी या संघाच्या माध्यमातून खेळत असताना शरद कोळी नक्कीच एक खूप साऱ्या आठवणी देऊन गेले. यावेळेला जर पाहिलं तर बॉलर फॉलो थ्रूमध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न करतायत. डायरेक्ट हिट करण्याचा देखील प्रयत्न झाला, परंतु हा ओव्हर थ्रोच्या स्वरूपातील रन मिळेल का, तर ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे. नॉन स्ट्रायकर बॅट्समन खूप लांबवर गेले होते, परंतु तरी देखील दुसरी धाव घेतली गेली. स्कोर जर पाहिला तर 2 पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. 19 वर जाईल. जतीन आणि निलेशची जोडी आता जमली आहे, प्रयत्न करत आहे धावा जमवण्याचा. गावासाठी खेळण्याचा एक वेगळाच आनंद असतो. गावासाठी खेळणं, गावासाठी मैदानात जाणं, गावासाठी बॅटिंग करणं, गावासाठी बॉलिंग करणं, गावासाठी फिल्डिंग करणं, किंबहुना गावासाठी चीअरअप करणं ही देखील मोठी गोष्ट आहे. प्रेक्षकांना अभिमान वाटतो, आपलेच खेळाडू, आपल्या गावचे खेळाडू मैदानात खेळत आहेत आणि त्यांना आम्ही प्रोत्साहन देतोय. यावेळेला शफल झाले. फाईन लेगच्या दिशेने या बॉलला पाठवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी गेलेत. प्रयत्न मात्र नक्कीच लाजबाब झाले आणि दुसरी धाव देखील त्या ठिकाणी
घेण्याचा प्रयत्न यशस्वी होताना पाहायला मिळतोय. एकाच बॉलवर बऱ्याचशा चांगल्या घडामोडी पाहायला मिळाल्या. चांगला स्ट्रोक, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. आणि काय कॅच पकडला गेला काय चौकशी करायची त्या खेळाडू आणि नक्कीच ते या ठिकाणी या परिसरातील प्रेक्षकांसाठी देखील पर्वणी असेल. कारण नाईट स्पर्धा पाहायला इकडले प्रेक्षक जातात नवी मुंबईला किंबहुना रायगडला, परंतु आता तिकडले आज वेगळं चित्र पाहायला मिळालं आहे. रायगडचे खूप सारे प्रेक्षक मॅच पाहायला मुंबईत आलेत. कारण होता तुम्ही कारण आहात स्वर्गीय या ठिकाणी आमचे मित्र शरद कोळी यांच्या आठवणींना उजाळा देणारी ही क्रीडा स्पर्धा आम्हाला पाहायला मिळते. क्रिकेट हा तुमचा आमच्या सर्वांचा आवडता आणि लाडका खेळ आहे. तर खेळाडूला दुखापत होते, ते येतात माघारी आणि दुसरे बदली खेळाडू मैदानात जात आहेत. नक्कीच हसन आमच्या बरोबरीने आहेत आणि हसनच्या लाईफमध्ये देखील शरद हे टर्निंग पॉईंट राहिले. हसनने आपल्या आयुष्यातील खूप सारं क्रिकेट शरद बरोबर खेळलं आणि ट्रॉम्बे कोळीवाड्यासाठी खेळलं, म्हणून गमतीने का होईना त्यांना हसन कोळी देखील म्हटलं जातं. यावेळेला कट केला जातोय, बॉल अडवला जातोय, चेंडूची फेक केली जाईल, डायरेक्ट हिट होतोय आणि पहिला धक्का या ठिकाणी बसेल. पंचांचा इशारा येतोय, खेळाडू आहेत बाद. साठी जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये भाई पाटील हे केवळ नाव नाहीये, तर या ट्रॉम्बे कोळीवाड्याचा ब्रँड आहे, जो संपूर्ण मुंबईभर जाताना आम्ही पाहिलंय. भाई पाटील नावाची दहशत भल्या भल्या संघांना होती, कारण आणि अगदी राहुल 11 परळ संघासाठी देखील खेळताना ज्यांना आम्ही पाहिलंय तर तेच भाई पाटील मैदानाच्या आतमध्ये. भाई फक्त क्रिकेटच्या मैदानावरचे भाई होते हो, कारण ती दादागिरी होती, परंतु क्रिकेटच्या मैदानातली दादागिरी होती ती भाई पाटील यांची होती. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी जाताना पाहायला मिळत आहेत. ती टीम मैदानात उतरली की नक्कीच भाई पाटीलची टीम आली आहे, शरद कोळीची टीम आली आहे, हे आवर्जून म्हटलं जायचं. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने भाई पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी जाताना पाहायला मिळत आहे. स्कोर जर पाहिलं तर 21 आहे. 2 ओव्हर संपलेले आहेत, 21 धावा धावफलकावर. अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 18 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. पहिला चेंडू जर पाहिला तर निर्धाव येताना पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी दीपेश घरात आलेले आहेत. अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी 17 चेंडू बाकी आहेत आणि 33 धावांची आवश्यकता. 17 चेंडू 33 धावा, 33 धावा 17 चेंडू. एका बाजूला धाकटी जोई, दुसऱ्या बाजूला ट्रॉम्बे कोळीवाडा. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. बॉल हवे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि
आणखीन एक धक्का या ठिकाणी बसेल, विकेटचं पतन, माघारी परततील या ठिकाणी खेळाडू. आणखी एक सलामीवीर निलेश पाटील. अनिल येतात बॅटिंग करण्यासाठी. बाई यांच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. 16 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि धावन संख्येची आवश्यकता मात्र 33 असणार आहे. आता मात्र बॅट फिरवावी लागेल, काही चेंडू टोलवावे लागतील. तर पाहूया ती क्षमता भाई पाटील यांच्याकडे आहे, त्यांनी आयुष्यात कित्येकदा ते केलंय देखील. यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न, पहिल्या चेंडूवर आक्रमण या ठिकाणी केला गेलाय. बाईची दादागिरी, वा सुरुवात या आणि 3 षटकारासाठी देखील पारितोषिक असेल, बरोबर ना? आणखीन एक फटका या ठिकाणी टोलवण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय. एक धाव तर घेतली गेली. थ्रो जर पाहिलं तर अतिशय चपळतेने केला गेला. 1 रन त्या ठिकाणी मिळेल. स्कोअर जर पाहिला तर 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल, म्हणजे 26 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. 14 चेंडू बाकी आहेत आणि अजूनही मॅच जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता. अनिल आणि भाई ही जोडी मात्र आपल्या टीमला जिंकून देणार का? दुसऱ्या बाजूला धाकटी जुई उरण तालुक्यातील संघ आहे, रायगड जिल्ह्यातून आलेली टीम आहे, खूप लांबवरून टीम आली आहे, त्यांचा आम्ही मनापासून आभारी आहोत. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर स्थानिक संघ आहे, याच मैदानात सातत्याने सराव करणं किंबहुना सकाळच्या सत्रात जर पाहिलं तर जवला सुकाला घालण्याचं काम देखील इकडे आमचे खेळाडू मित्र करतात. यावेळेला देखील जर पाहिलं तर पुल करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झाला होता. 1 धाव त्या ठिकाणी मिळेल आणि एका धावेने जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जातात. कारण कोळी बांधव आहेत, दर्यावर मासेमारी करायला जाणं ह्या ठिकाणच्या कोळी बांधवांचं ते काम आहे. सकाळच्या सत्रात जर पाहिलं तर मासेमारी करायला जाणं, दुपारच्या सत्रात क्रिकेट खेळणं, कारण हा व्यवसाय आहे. आणि हे करता करता क्रिकेट जपलंय. मी माहुलचाही उल्लेख करील आणि ट्रॉम्बेचाही उल्लेख करील. दोन्ही गावांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर क्रिकेट खेळलं जातं. मासेमारी करणारे हे आमचे सर्व बांधव आणि क्रिकेट देखील तेवढंच चांगलं खेळतात. भाई पाटील यांच्याकडून मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत, परंतु झेल त्या ठिकाणी सुटतोय आणि जसा झेल सुटतोय टाळ्यांचा गजर होतोय, कारण बचावले जात आहेत या ठिकाणी भाई पाटील. स्कोर जर पाहिला तर आता पुढे जाईल तो म्हणजे 28 वर जाताना पाहायला मिळेल. अजूनही 12 बॉल बाकी आहेत आणि 26 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. भाई पाटील आणि त्यांच्या बरोबरने जर पाहिलं तर अनिल कोळी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 24 लाईव्ह इव्हेंट्सला ही स्पर्धा लाईव्ह देखील दाखवली जाते. आम्ही त्यांचंही आभारी असू. तर जावेत मॅचच्या दिशेने एक भव्य दिव्य अशी ट्रॉफी या ठिकाणी पाहायला मिळते. दीपक महेश्वरी साहेबांचं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आई गावदेवी आणि पाटील 11 संघ ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी झटताना पाहायला मिळतोय. आणि संपूर्ण टेनिस क्रिकेटचे चाहते, मग हे ट्रॉम्बे कोळीवाडा असू देत, आजूबाजूची गावं असू देत, चिता कॅम्प असू देत, इकडनं देखील प्रेक्षक खूप मोठ्या संख्येने इकडे आलेत, कारण एवढं सुंदर मैदान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे. माझ्या मते मैदान खास स्पर्धेसाठी बनवण्यात आल्यासारखं वाटतं, कारण हे असं नव्हतं हे मैदान, परंतु या स्पर्धेसाठी एक वेगळं रूप देण्यात आलं. भाई पाटील यांच्यासाठी 3 चौकार मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक आणि 2000 रुपये असणार आहेत. 3 षटकार म्हणजे कधीही मारले तर ना, संपूर्ण डावात. संपूर्ण डावात 3 चौकार आणि 3 षटकार. कुणाकडून? देवेंद्र गोवंडी, आमचे याच पाटील 11 साठी क्रिकेट देखील देवेंद्र यांनी खेळलं आहे. एकंदरीत 3 चौकार कधीही मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक भाई पाटील यांच्यासाठी असतील, किंबहुना भाई पाटील यांनी 3 षटकार या डावात जर खेळले तर त्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. 26 धावांची आवश्यकता, 12 चेंडू बाकी आहेत. 12 चेंडू बाकी आहेत आणि 26 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी असणार आहे. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते. आज मात्र ट्रॉम्बे कोळीवाडा क्रिकेटच्या रंगात न्हाऊन निघताना पाहायला मिळतोय, कारण चारी बाजूला क्रिकेटचे चाहते उपस्थित आहेत मोठ्या संख्येने.
भाई बिग हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी बॉलिंगसाठी जर पाहिलं तर रोहित घरत सध्याच्या घडीला उरण तालुक्यामध्ये या गोलंदाजाच्या गोलंदाजीचा बोलबाला आहे. आज मात्र तो मुंबईत देखील दाखवत आहेत, कारण हे जरी कोळी बांधवांचं गाव जरी असेल, कारण मुंबईत अजूनही कोळीवाडे आहेत, मुंबई अजूनही जी गावं शिल्लक आहेत त्यातील हे गाव आहे. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, भाई यांनी बॅट पा किती जोरात फिरवली, मैदानात अक्षरशः थोड्या वेळासाठी ते कोसळले देखील, परंतु पुन्हा उभे राहिले एक मोठा फटका खेळण्यासाठी तयार येत असतील. 10 चेंडू अजूनही बाकी आहेत, 26 धावांची आवश्यकता. रोहित एका बाजूने जर पाहिलं तर त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतायत, तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील ते या ठिकाणी. ज्या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी मोठा स्ट्रोक खेळला, प्रयत्न केला. आणखीन एक चेंडू मात्र निर्धाव येताना पाहायला मिळेल. जावेद मॅचच्या दिशेने बॅक टू बॅक चेंडू निर्धाव टाकले जात आहेत. या ठिकाणी 3 चेंडू लगातार निर्धाव टाकलेत. हे गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले, परंतु भाई यांची बॅट देखील बोलणं गरजेचं आहे, या गोलंदाजीचं उत्तर देणं गरजेचं आहे. या वेळेला आणखीन एक बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु रोहित का उरण तालुक्यात माझ्या नावाचा टंका पेटला जातोय. धाकटी जुई या गावाला टेनिस क्रिकेटच्या पटलावर आणण्याचं काम मी का केलंय दाखवून देत आहेत. गावदेवी गावठांसारख्या संघातून देखील व्यावसायिक गटात मी का खेळतो हे देखील दाखवून दिलंय. परंतु दुसऱ्या बाजूला आपलं संपूर्ण आयुष्य ज्यांनी आपल्या या ट्रॉम्बे कोळीवाड्यासाठी वेचलंय ते बॅटिंग करतायत भाई पाटील. यावेळेला मात्र पुढे सरसावत स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न हवे जाईल आणि आणखीन एक चांगला चेंडू, विकेट येते. भाई माघारी परततील, संघ अडचणीत. अजूनही या ठिकाणी चेंडू बाकी आहेत 7 आणि धावा करायच्या आहेत त्या 26. डीजे भाई आउट जरी झाले असतील, परंतु आयुष्य ट्रॉम्बे कोळीवाड्यासाठी खेळलंय ते एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. पाटील 11 हे नाव जगले, ट्रॉम्बे कोळीवाडा हे मात्र हृदयात घेऊन मात्र मैदानात नेहमीच उतरत राहिले. जावेद मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 7 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी. मॅच थोडीशी दूर गेली आहे, परंतु संपलेली नाहीये. क्रिकेटच्या खेळात असे अनेक चमत्कार आपण पाहिलेत. अमित येत आहेत अनिल यांच्या जोडीला. बॉलिंगसाठी रोहित घरतचं कौतुक करावं लागले. प्रवीण भोईर होते, त्यांनी पहिली मेडनवर टाकली, दुसरी मेडनवर होईल का? यावेळेला जर पाहिलं तर आणखीन एक मेडनवर येते. रोहित घरात धाकटी जोई उरण निर्धाव षटक टाकतायत. आजच्या रात्रीतील दुसरं निर्धाव षटक येत आहे. का तब्बल 16 रन आल्या होत्या, परंतु तदनंतर 5 धावात रोहितने अमितसाठी जर त्यांनी 3 चेंडू 3 षटकार लगावले तर 3000 रुपयाचं पारितोषिक असेल देवेंद्र पाटील यांच्याकडून. देवेंद्र कोळी, माफ करा, काय काय कोणता कोळी? आतिश कोळी त्यांच्यासाठी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. 3 षटकार खेळले तर पहा, परंतु मोठमोठी पारितोषिकं लागतात. का नाही, आपल्या गावात खेळतात ते सर्व खेळाडू बाहेर जाऊन देखील आपलं गाव गाजवतात, तर त्यांच्यासाठी ही पारितोषिकं आपल्याला पाहायला मिळतील.
पहिला बॉल जर पाहिलं तर या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न गोलंदाज यशस्वी राहत आहेत. स्कोर जर पाहिला गोलंदाजीसाठी सूरज गरत आलेत. आणखी एक निर्धाव चेंडू येतोय आणि 5 बॉल बाकी आहेत आणि 26 धावांची आवश्यकता. लक्षापासून दूर गेली या ठिकाणी टीम. ट्रॉम्बे कोळीवाडा बॅटिंगसाठी, परंतु दुसऱ्या बाजूला धाकटी जुई. आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक चांगले चेंडू येत आहेत. आता मात्र औपचारिकता केवळ मॅचमधील शिल्लक राहिली, कारण 4 चेंडू बाकी आहेत आणि 25 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस हा नियम आहे, म्हणजे जवळपास मॅच पोचली आहे. मी म्हणेल धाकटी जुईला, परंतु छाप सोडावे लागेल. आपली आतिश असतील, अमित असतील, जी संधी मिळाली आहे त्या संधीमध्ये मोठमोठे स्ट्रोक खेळावे लागतील आणि आपली छाप या ठिकाणी सोडावी लागेल. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. बॉल हवेत आणि वर खास या क्रीडा स्पर्धेसाठी आपला अमूल्य वेळ देऊन उपस्थित राहत आहेत त्या सर्वांचा आम्ही मनापासून या ठिकाणी आभारी आहोत. दीपक माहेश्वरी साहेबांवरचं प्रेम या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळत आहेत. देवा गेलेत, देवा कोळी बॅटिंगसाठी जाताना पाहायला मिळत आहेत. अंडरआर्म क्रिकेट खूप चांगले खेळले आहेत. त्याचबरोबर जर पाहिलं तर लेदर क्रिकेट खूप चांगले खेळले आहेत. पाटील 11साठी खूप चांगले अष्टपैलू कामगिरी. यावेळेला जर पाहिलं तर एक वेगळा स्ट्रोक बॅटिंगला राजा कोळी, माफ करा. यावेळेला जर पाहिलं तर एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला. चिंचपाडा आणि या ठिकाणी वहाळ या संघाची मॅच पाहायला मिळेल. आणखीन एक बिग हिट करण्याचा प्रयत्न, कॅच हातातून सुटते. तर जवळपास मॅच या ठिकाणी फिनिश झाली आहे. यानंतर देखील चिंचपाडा वहाळ एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. जशी ही मॅच संपेल आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. एका रांगेत आपल्याला आतमध्ये जायचं आहे, एकाच रांगेत आपल्याला बाहेर यायचं, ही शिस्त देखील दाखवायची आहे. यावेळेला देखील जर पाहिलं तर चांगला चेंडू येतोय. धाकटी जोई उरण तालुक्यातील संघ या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने खेळ करताना पाहायला मिळाला आणि शरद स्मृती सी संघाला या ठिकाणी पराभूत व्हावं लागतं आहे. एका रांगेत आतमध्ये यायचं आहे, एकाच रांगेत बाहेर देखील जायचं आहे. हस्तांदोलन देखील करणं गरजेचं आहे दोन्ही संघाने एकमेकांना. दीपक सर, एका रांगेत संघ आतमध्ये जातोय, जो संपलाय सामना ते देखील एकमेकांचे हस्तांदोलन करायला एका रांगेत आतमध्ये जात आहेत. म्हणजे आपण केवळ स्पर्धा नाही भरवली तर इतरांना काहीतरी इकडनं देण्याचाही प्रयत्न करतोय. ही शिस्त आमच्या या कोळी बांधवांची ग्रामीण क्रिकेटची आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. केवळ क्रिकेटच नाही तर इतरांना आम्हाला संदेश देखील द्यायचा आहे, त्यांची मनं जिंकायची आहेत या आयोजनाच्या माध्यमातून. म्हणूनच संपूर्ण मुंबईचं लक्ष देखील या मॅचकडे लागले. नुसतं मुंबई नाही, या स्पर्धेमध्ये ठाणे जिल्ह्यातील टीम खेळणार आहेत, रायगड जिल्ह्यातील टीम खेळणार आहेत. विशेष म्हणजे भिवंडी, डोंबिवली, त्याचबरोबर नवी मुंबई, पनवेल, उरण या संपूर्ण तालुक्यांमधून खेळाडू या ठिकाणी खेळताना येतील. अप्पा केनी यांच्या शुभहस्ते सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल आणि रोहित घरत यांना हा पुरस्कार जातोय.
रोहित गरत या सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी अप्पाखेनी यांच्या शुभस्ते हा पुरस्कार. रोहित गरत. अप्पागिनी जे क्रिकेटचे चाहते आहेत, चिंचपाडा संघाचे जसे ते प्रायोजकत्व नेहमी करतात, तसंच तेवढंच प्रेम त्यांचं ट्रॉम्बे संघावर देखील राहिलं आहे आणि शरदवर देखील राहिलं आहे. आणि रोहित या ठिकाणी खूप चांगली कामगिरी करतायत. रोहित घरात जे धाकटी जुईचे खेळाडू आहेत आणि गावासाठी खूप चांगल्या पद्धतीचा खेळ खेळता व्यावसायिक क्रिकेट देखील नुकतेच जर पाहिलं तर मोठमोठ्या स्पर्धा महाराष्ट्रातील गाजवण्यासाठी ते सज्ज झालेत. आज या ठिकाणी निर्धाव षटक टाकलं रोहित. सामनावीराचा पुरस्कार मिळतोय, कसं वाटतंय? मुंबईत तू इतर वेळेला आला असेल परंतु ग्रामीण क्रिकेट खेळण्यासाठी पहिल्यांदा मुंबईत आलात, कसं वाटलं हे आयोजन? आणि त्याचबरोबरीने आता तू तालुका क्रिकेट खेळताय तुम्ही, त्याचबरोबर जर पाहिलं तर प्रोफेशनल क्रिकेट खेळतायत, परंतु गावासाठी क्रिकेट खेळत असताना कसं वाटतं? गावासाठी खेळताना तर चांगलंच वाटतं. गावच आपल्याला पहिली संधी देतो खेळण्यासाठी आणि आयोजन बोलायचं तर खूप चांगलं आहे. आम्हाला इथली माणसं सपोर्ट करतात. आणि या स्पर्धेमध्ये निर्धाव षटक टाकत असताना सामनावीराचा पुरस्कार देखील मिळवला जातोय. गोलंदाजासाठी निर्धाव षटक खूप मोठी गोष्ट असते. रोहित, आज ती कामगिरी तुम्ही तुमच्या धाकटीजुई गावासाठी मुंबई शहरात असणारं हे ट्रॉम्बे कोळीवाडा हे गाव या ठिकाणी येऊन केली, त्याबद्दल आपलं मनपूर्वक अभिनंदन. तर यानंतरची एक महत्त्वपूर्ण मॅच आपल्या समोर असणारा पाहायला मिळेल. एका बाजूला जर पाहिलं तर वहाळ टीम आपल्याला पाहायला मिळेल सिद्धिविनायक, तर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर चिंचपाडा संघ यांच्यातील मॅच काही क्षणातच आपल्या समोर. पाहत राहा शरद कोळी स्मृती चषक. धन्यवाद.